नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनेल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 यासाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या व्यवस्थित न चुकता कसा भरायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथून तुम्ही संपूर्ण जाहिरातीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. जी जाहिरात तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर अशा प्रकारची जाहिरातीबद्दल ऑलरेडी आपण कालच माहिती दिलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या. प्रत्येक पदानुसार, कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार कुठं किती जागा आहे ती सर्वप्रथम माहिती तुम्ही जाणून घ्या. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा. तर बघा अशा प्रकारची कॅटेगरीनुसार पद आपल्याला खाली दिलेली आहेत. तर व्यवस्थित तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहेत हे व्यवस्थित बघा. कुठं अर्ज भरायचा आहे ते ठरवा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा. तर चला आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. तर बघा मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन अर्ज मोबाईलवरती तुम्हाला व्यवस्थित भरता येत नसेल तर तुम्ही खूपच कमी किमतीमध्ये आपल्या टीम कडून ऑनलाईन अर्ज घर बसल्या भरून घेऊ शकता. तर त्यासाठी इथे वरती एक मोबाईल नंबर दिसत असेल, यावरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप वरती मेसेज करायचा आहे. कॉल करत बसू नका. तुम्हाला व्हॉट्सअप वरती एवढाच मेसेज करायचा आहे, जीएमसी छत्रपती संभाजीनगर या पदाचा आपल्याला अर्ज भरून घ्यायचा आहे. त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. ते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे. त्यानंतर तुम्हाला घर बसल्यामध्ये आपल्याला घर बसल्या खूपच कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला एक टेलिग्राम सेपरेट चॅनल आपण सुरू केलेलं आहे. त्यावरती स्टडी मटेरियल, बाकीच्या नोट्स आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट दिले जातील स्पेशल जीएमसी छत्रपती संभाजीनगर या पदभरतीविषयी. तर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे. ठीक आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी हा नंबर आहे आणि आपल्याला अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती आपण जाणून घेत आहोत. तर या वेबसाईटला आपल्याला ओपन करायचंय. त्यानंतर रजिस्टर करण्यासाठी इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे किंवा इथे देखील रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. इथे आपण क्लिक करू शकता. कुठेही क्लिक केलं तरी चालेल, काही अडचण नाही. त्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. तर आपल्याला इथं क्लोज वरती क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारची आपल्याला काय सूचना येईल, आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचंय. त्यानंतर इथे आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, मधलं नाव टाकायचंय आणि आडनाव टाकायचंय. ही सर्व माहिती तुमच्या मार्कशीट वरती जशी असते 10वीच्या मार्कशीट वरती तीच माहिती तुम्हाला इथं भरायची. स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये. ठीक आहे. त्यानंतर इथं आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं आपल्या नावामध्ये बदल झाला असेल तर येस करायचंय आणि जे पण नाव बदललं असेल ते नाव इथे टाकायचंय. जसं की काही मुलींचं लग्नानंतर नावामध्ये बदल केला जातो तर ते नवीन नाव इथे टाकायचंय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 10वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तेच नाव तुम्हाला इथं भरायचंय. जरी नंतर नाव बदललं असेल तरी देखील आपल्याला पहिले जे 10वीच्या मार्कशीट वरती जे नाव आहे तेच नाव इथे भरायचं आहे. आणि काही नावामध्ये बदल झाला असेल तर ते नाव फक्त इथे खाली आपल्याला सेफ्टीसाठी इथं भरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला जन्मतारीख टाकायची. जर नावामध्ये बदल झाला नसेल तर नो वरती क्लिक करायचं आणि फक्त जन्मतारीख टाकायची. त्यानंतर इथे आपल्याला लिंग निवडायचं, मेल फिमेल जे पण असेल ते. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर पुन्हा कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर एक ईमेल आयडी द्यायचा आहे, तोच ईमेल आयडी पुन्हा कन्फर्म करायचा आहे. इथे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्या, अदरवाईज हे पेज खाली सोडा. त्यानंतर एक्झाम सेंटर तुम्हाला जे पण पाहिजे असेल ते एक्झाम सेंटर तुम्ही इथे निवडू शकता. अशा प्रकारचे 3 एक्झाम सेंटर निवडण्यासाठी ऑप्शन आहे. तर तिन्ही एक्झाम सेंटर तुम्ही अशा प्रकारचे इथं निवडून घेणार. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला इथं काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. इथे आपल्याला चेकबॉक्स टिक करायचा आहे. नंतर खाली आपल्याला जनरेट ओटीपीचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा कॅप्चा इथं टाकण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. कॅप्चा व्यवस्थित बघून आपल्याला टाईप करून टाकून घ्यायचा आणि सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर वरती आणि ईमेल आयडी वरती सेम ओटीपी शेअर केला जातो. कोणताही ओटीपी आपण इथं टाकू शकता. इथं आपल्याला ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इथं जे व्हॅलिडेशन आहे आपल्याला इथं सक्सेस झालेलं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. इथे व्हॅलिडेटेड सक्सेसफुल आलेलं आहे. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती आता आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून आपल्याला इथं चेकबॉक्स टिक मार्क करायचंय. त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा दिसत आहे पुन्हा जशाचा तसं आपल्याला इथं टाईप करायचा आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन दिलेलं आहे. तर रिव्हेरीफाय वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसून येईल. आपण जी पण माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथं खाली बघण्यासाठी भेटून जाईल. जसे की इथं आपल्याला एक्झाम सेंटर दिसतील. त्यानंतर आपलं नाव वगैरे संपूर्ण इथं आपल्याला दिसून येतील. ते आपल्याला पुन्हा रिव्हेरीफाय करणं गरजेचं असतं. जसं की इथं एक्झाम सेंटर आपण बरोबर टाकलेलं असेल तर इथं चेकबॉक्स इथं टिक मार्क करायची. अशाच प्रकारची बाकीची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे.
तर बघा अशा प्रकारचे सर्व दिसून येतील. यामध्ये सर्व आपल्याला माहिती दिसून येईल. पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, जन्मतारीख वगैरे, आईचं वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सर्व एकदा व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्यायचे. त्यानंतर हे सर्व आपल्याला चेकबॉक्स टिक मार्क करून इथे आपल्याला रिव्हेरीफाय आणि सबमिटचं ऑप्शन असतं. सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. इथे एकदा आपल्याला पुन्हा इथं अलर्ट येईल मित्रांनो, की एकदा सबमिट केल्यानंतर जी पण माहिती तुम्ही टाकलेली त्यामध्ये बदल करू शकत नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन करते वेळेस चुका होऊन देऊ नका. व्यवस्थित माहिती एकदा रिव्हेरीफाय करताना चेक करून घ्या. बरोबर असेल तर सबमिट वरती क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करा. काय बदल करायचा असेल तर आताच एडिट वरती जाऊन तुम्ही बदल करू शकता. ठीक आहे. तर आता मी ओके वरती क्लिक करतो. सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे. त्यानंतर पुढील पेज ओपन होऊन येईल. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो. मित्रांनो, जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी टीसीएस पॅटर्ननुसार अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. यामध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, तर या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. हे 4 कॉमन विषय आहेत. त्यानुसार आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. तर यामध्ये बघा आपल्याला मराठीच्या टॉपिकनुसार नोट्स भेटून जातील. इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, आयएमपी जीके भेटेल, चालू घडामोडी लेटेस्ट 2 वर्षाचं भेटेल आणि त्याच सोबत लेटेस्ट झालेल्या टीसीएस पॅटर्न नुसार झालेला क्वेश्चन पेपर यामध्ये आपल्याला 13 ते 14 उपलब्ध करून दिले जातील. प्रत्येक विषयाच्या सेपरेट 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे आणि त्यासोबत क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला भेटून जातील लेटेस्ट टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या. तर सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली ₹149. जर तुम्हाला जीएमसी छत्रपती संभाजीनगर या पदासाठी नोट्स पाहिजे असेल, कोणत्या पदासाठी नोट्स पाहिजे असेल या पदभरतीच्या, तर यासाठी आपण किंमत ठेवलेली ₹149. तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेअर केल्या जातील. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला ऑनलाईन अर्ज पुढे भरायचा आहे. तर आपलं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे. तर त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे आपल्याला आपण जी पण रजिस्ट्रेशन करताना माहिती दिली होती ती माहिती दिसून येईल. तर आता आपल्याला पदासाठी अर्ज भरायचा तर पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन इथे ओपन होऊन येईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन आपल्याला एकदाच करायचंय आणि एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने आपण वेगवेगळ्या पदांसाठी इथं अर्ज भरू शकतो. जसं की व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण इथं जाहिरात ओपन केलेली आहे. जसं की तुम्ही पहिल्या पदासाठी इथं अर्ज भरला, कर्मचारी व समकक्ष पद हे जे पद आहे याच्यासाठी तुम्ही अर्ज भरला, तर तुम्ही या पदासाठी एकच अर्ज भरू शकता. मात्र त्याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही प्रयोगशाळा परिचारक या देखील पदासाठी अर्ज भरू शकता, काही अडचण नाही. मात्र तुम्ही एकदा या पदासाठी अर्ज भरला, जसे की प्रयोगशाळा परिचारक याच्यासाठी एक अर्ज भरलेला आहे, तर तुम्ही दुसरा अर्ज भरू शकत नाही. तर अशा प्रकारचे तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळे अर्ज सादर करू शकता. मात्र एकाच पदासाठी डबल अर्ज भरू शकत नाही. वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही इथे अर्ज सादर करू शकता. ठीक आहे. तर चला आता पहिल्या पदासाठी इथं अर्ज भरायचा आहे. कोणतेही पद तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, त्याच्यासाठी अर्ज भरू शकता. एकच पदासाठी ठेवू शकता. ऑदरवाईज जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 2 पदासाठी अर्ज भरायचा आहे, तर तुम्ही 2-3 पदांसाठी देखील इथं अर्ज सादर करू शकता. प्रक्रिया मात्र सारखीच असणार आहे. याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने लॉग इन व्हायचंय. पहिला अर्ज तुम्हाला इथे दिसून येईल, त्यानंतर दुसरा अर्ज भरल्यानंतर तो त्याच्या खाली दिसून येईल. तर बघा, आता पहिला अर्ज भरण्यासाठी इथं आपल्याला क्लिक हिअर टू अप्लायचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला अर्ज करण्यापूर्वी जाहिरात आपण व्यवस्थित वाचली आहे. इथे चेकबॉक्स टिक मार्क आपल्याला करून घ्यायचंय. त्यानंतर इथे आपल्याला पद निवडायचंय. ठीक आहे. आता कोणत्या पदासाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकता, जसं की इथं प्रयोगशाळा परिचयासाठी अर्ज भरू शकता. त्यानंतर चतुर्थ श्रेणीतील आपल्याला कर्मचारी आणि इतर जे पद आहेत यांच्यासाठी देखील तुम्ही इथं अर्ज भरू शकता. आता यामध्ये बघा आपल्याला इथं 2 ऑप्शन दिसत आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम जाहिरातीमध्येच मी डिटेलमध्ये माहिती दिली होती की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आपल्याला वेगळी पदं आहेत आणि महाविद्यालय प्लस रुग्णालयाची वेगळी पदं आहेत. यामध्ये आपल्याला पदांची नावं सारखीच दिसत असतील, परंतु आपल्याला वेगवेगळी पदं आहेत ते कसं समजणार, यामध्ये आपण बघू शकतो. वरील आपल्याला हॉस्पिटल म्हणजेच रुग्णालयाची पदं बघण्यासाठी भेटतात. ज्यांच्या पुढे फॉर हॉस्पिटल लिहिलेलं आहे ते सर्व आपल्याला रुग्णालयाची पदं बघण्यासाठी भेटतात. आणि खाली जर म्हटलं तर कॉलेज म्हणजेच आपल्याला महाविद्यालयाची हे पदं बघण्यासाठी भेटतात. आता पुन्हा एकदा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये जाहिरातनुसार आपल्याला पुन्हा एकदा दाखवून घेतो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. तर बघा, वरील जे 4 पदं आहेत मित्रांनो, पदांची नावं सारखीच आहे, ते महाविद्यालयाची आहे. आणि खाली जर म्हटलं तर पुढे रुग्णालय लिहिलेलं आहे. ठीक आहे. ते रुग्णालयाची पदे पदसंख्या तुम्ही बघू शकता. तर इथे जर म्हटलं तर हॉस्पिटलसाठी जास्त जागा आहे आणि खाली जे पद आहेत तिथं फक्त 30च जागा आहे चतुर्थ श्रेणीमधील. तर तुम्हाला ज्या पण पदासाठी अर्ज भरायचा असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. जसं की 30 जागांसाठी मी इथं सिलेक्ट करतो. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर इथे दिसून येईल. त्यानंतर आपला वैयक्तिक माहिती दिलेली आहे, जसं की आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, नाव, नंबर, त्यासोबत आपल्याला जन्मतारीख वगैरे ही संपूर्ण आपल्याला वैयक्तिक माहिती बघण्यासाठी भेटून जाईल.
थोडंसं खाली आल्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अनमॅरिड सिलेक्ट केलं तर हे जे ऑप्शन आहे ते ऑटोमॅटिकली इथून निघून जाईल आणि जर मॅरिड तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला जो आपल्याला अधिनियम आहे त्याच्यानुसार 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकत नाही, कारण तुम्ही लहान कुटुंबामध्ये येत नाही. तर तुम्हाला इथं ऑप्शन येऊन जातील. तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं आहेत का अशा प्रकारचं विचारलेलं आहे, तुम्ही येस नो इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं यामध्ये तुम्हाला येस नो सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. या अधिनियमानुसार तुम्ही व्यवस्थित बघा लहान कुटुंबामध्ये तुम्ही बसता की नाही आणि त्याच्यानुसार तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं नसतील तर तुम्ही इथं नो करू शकता आणि असतील तर येस वरती क्लिक करू शकता. मॅरिड अनमॅरिड जर अनमॅरिड सिलेक्ट केलं तर हे ऑप्शन ऑटोमॅटिकली इथून निघून जाईल. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला खाली यायचंय. खाली आल्यानंतर बघा इथे आपल्याला इंडियन सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे आपल्याला आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का येस वरती सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे आपण आपल्या डॉक्युमेंट विषयी इथं माहिती देणार. एक तर तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा एलसी म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता. ते कोणी इश्यू केलेलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव इथं भरायचं मित्रांनो. जसे की तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेटची माहिती भरायची असेल तर ते तहसीलमधून आपल्याला इश्यू होतं. तर ऑफिस ऑफ तहसीलदार किंवा जे पण आपल्या डॉक्युमेंटवरती नाव असेल कुठून ते आपल्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर ते आपल्याला इथं ऑथॉरिटीचं नाव टाकायचं. ठीक आहे, त्यानंतर इथे ते सर्टिफिकेट कधी भेटलं त्याची तारीख टाकायची. पुढे मागे घेऊन तुम्ही अशा प्रकारे तारीख इथं भरू शकता. ठीक आहे, तारीख व्यवस्थित भरायची. त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथं भरायचा आहे. ठीक आहे, जसं की मी फक्त उदाहरणार्थ तुम्हाला इथं पुणे टाकत आहे. तुम्हाला संपूर्ण तहसीलदाराचं किंवा जे पण आपल्याला ऑफिसचं नाव आहे ते इथं भरायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची. जी पण कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची असेल ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं आपण त्या कॅटेगरी अंतर्गत अर्ज भरत आहात का तर आपल्याला इथं आपण ओपन मधून भरू शकता किंवा आपण आपल्या कॅटेगरीनुसार इथं अर्ज भरू शकता. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. तर आपल्याला सर्वप्रथम ते कॅटेगरी सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेले त्या प्राधिकरणाचं नाव इथं भरायचं आहे. ठीक आहे, तर ते आपल्याला आपल्या सर्टिफिकेट वरती पहिल्यांदाच वरती बघण्यासाठी भेटून जाईल. तर ते तुम्हाला व्यवस्थित इथं भरून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेट कधी भेटलं ती तारीख व्यवस्थित तुम्हाला इथं भरण्याचा ऑप्शन आहे. तर ती तारीख तुम्ही इथं भरून घेणार. त्यानंतर आपल्याला जो सिरियल नंबर आहे ठीक आहे सर्टिफिकेटचा नंबर तो तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यानंतर खाली जर म्हटलं तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल इथं माहिती देऊ शकता. तर इथे फक्त आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीची डेट तुम्हाला भरायची नसेल तर काय अडचण नाही, नाही भरली तरी काय अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर खाली यायचंय. त्यानंतर इथे आपल्याला स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी एक मार्क इथं भरायचं मित्रांनो. आयडेंटिफिकेशन मार्क इथं आपल्याला भरायचंय. हे काय असतं मित्रांनो, जसं की आपल्याला कुठं लागलेलं आहे आपल्या अंगावरती कुठं तीळ मूस असेल त्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. जसं की आपल्या अंगावरती कुठं तीळ असेल ज्यांनी आपण आपली स्वतःची ओळख दुसऱ्याला पटवून देऊ शकतो. तर आपल्या अंगावरती शरीरावरती कुठं मार्क असेल लागलेलं असेल खून असेल एखादी तर ती खून तुम्हाला इथं भरायची नसेल तर डायरेक्टली इथं नील अशा प्रकारचं भरायचं किंवा नो इथं आपल्याला भरायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर एक आयडी प्रूफ तुम्हाला इथं देणं गरजेचं असणार आहे. तर आयडी प्रूफ मध्ये तुम्ही इथं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट त्यासोबत बँक पासबुक इथं देऊ शकता. जसे की पॅन कार्ड तुम्ही इथं सिलेक्ट केलं तर पॅन कार्डचा नंबर इथं भरायचा आणि पॅन कार्डवरती जसं नाव आहे ते भरायचे आणि त्यानंतर इथे आपल्याला टिक मार्क करायचं आणि खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. तर पटकन ही माहिती मी भरून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करतो. त्यानंतर पहिली माहिती आपण इथं भरून घेतलेली आहे. दुसरी माहिती इथं भरायची मित्रांनो. यामध्ये सर्वप्रथम विचारलेला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का तर असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही सध्याला जर म्हटलं तर कुठं राज्य सरकार केंद्र सरकारमध्ये कामाला आहात का. ठीक आहे, गव्हर्नमेंट किंवा आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कामाला असाल तर येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. येस वरती क्लिक केलं तर कोणत्या सेक्टरमध्ये कामाला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पुढे माहिती द्यावी लागणार आहे. ठीक आहे, तर नसेल कामाला तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला विचारलंय प्रकल्पग्रस्त आहात का. येस असेल तर येस वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याकडे त्याचं सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे. तर ते कोणी इश्यू केलेलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचंय. त्यानंतर आपल्याला त्याची वरती तारीख टाकायची. जी पण तारीख असेल केव्हा भेटलं त्याची तारीख आणि आपल्याला जो नंबर असतो सिरियल नंबर किंवा सर्टिफिकेट नंबर तो तुम्हाला इथं भरायचा आहे. नसेल तर नो वरती क्लिक करायचंय. ठीक आहे, हे तर ही सर्व माहिती आपल्याला आरक्षणानुसार इथं दिलेली आहे. तर तुम्ही त्या आरक्षणामध्ये येत असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर पुढे यायचंय. आपल्याला आपण खेळाडू आहात काय अशा प्रकारचं विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. अपंग वगैरे असेल तर अपंग विषयी इथं माहिती देऊ शकता, अदरवाईज नो वरती क्लिक करणार. ठीक आहे, त्यानंतर स्वतंत्र सैनिक नामांकित केला आहे का असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्यानंतर आपल्याला अनाथाविषयी माहिती विचारली असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर खाली आल्यानंतर इथून पुढे संपूर्ण जर म्हटलं तर आपल्यावरती एखादा गुन्हा दाखल असेल, केस चालू असेल, आपल्यावरती FIR झाली असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठे तारखेला जावं लागत असेल तर याच्याबद्दल इथं माहिती विचारलेली आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे आपल्याला यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी
प्रतिबंधित केलेला आहे का, म्हणजे आपल्यावरती एखादा गुन्हा दाखल झाला तर आपल्याला परीक्षा देता येत नाही गव्हर्नमेंटच्या नोकरीसाठी, तर त्याविषयी इथं माहिती विचारली. असं काय असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. ठीक आहे, तर ही संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यानुसार भरू शकता. आपल्यावरती आपल्या केस वगैरे चालू आहे की नाही हे स्वतःला माहितीच असतं. तर असा पोलिसांचा काही खटला वगैरे नसेल आपल्यावरती तर डायरेक्टली नो नो वरती क्लिक करून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येईल. इथं एक ऑप्शन भरायचं राहिलेलं आहे, जसं की इथं माजी सैनिकाचं. ठीक आहे, त्यानंतर नो आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी आता क्लिक करत आहे. त्यानंतर अशा प्रकारचं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल आणि पुढे आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. तर बघा आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला कम्युनिकेशन डिटेल इथं द्यायचे मित्रांनो. यामध्ये ऍड्रेस डिटेल भरायचे, जसं की आपल्याला पत्ता भरायचा आहे संपूर्ण. त्यानंतर आपल्याला कंट्री आपल्याला इंडिया इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला राज्य आपलं महाराष्ट्र राज्य इथं आपल्याला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा इथे सिलेक्ट करायचा, जो पण जिल्हा असेल तो. आणि त्यानंतर गावाचं नाव, शहराचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. आता आपण इथं वरती जो ऍड्रेस दिलेला आहे तो सध्याचा राहण्याचा पत्ता दिलेला आहे. सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता सारखाच असेल तर फक्त इथं टिक मार्क करायचा आहे. वरती जो ऍड्रेस भरलेला असतो तोच खाली ऑटोमॅटिकली पेस्ट होऊन येईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल इथं मागितलेली आहे मित्रांनो. तर मराठी भाषेचं ज्ञान आहे का, तर होईवरती आपण क्लिक करणार. इथे फक्त 10वीची माहिती इथं कंपल्सरी ठेवलेली आहे मित्रांनो. 10वीवरतीच आपल्याला ही पदभरती बघण्यासाठी भेटलेली आहे. तर इथं सर्वप्रथम बोर्डाचं नाव महाराष्ट्र टेस्ट बोर्ड आपण इथं सिलेक्ट करू शकता. ऑदर एखाद्या बोर्डमधून तुम्ही 10वी पास केली असेल तर एनी ऑदर आपण इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर शाळेचं नाव किंवा संस्थेचं नाव इथे तुम्हाला भरायचंय. त्यानंतर टक्केवारी आहे की CGPA की ग्रेड आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, उदाहरणार्थ मी इथं पुणे टाकतो फक्त सांगण्यासाठी. तुम्हाला इथं शाळेचं किंवा संस्थेचं नाव टाकायचं 10वीच्या. त्यानंतर एकूण प्राप्त गुण किती आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे, जसे की 378 मला गुण आहेत, कितीपैकी 500 पैकी. तर 500 पैकी इथं 500 एकूण गुण मी टाकणार. त्यानंतर किती टक्के होतात ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर उत्तीर्ण होण्याचं वर्ष आणि महिना तुम्हाला इथं भरायचं मित्रांनो. तर ज्या पण वर्षी तुम्ही उत्तीर्ण झालेलं असेल ते तुम्ही इथं वर्ष आणि इथं महिना इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, तर इथं अशा प्रकारचं हे सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर हे सेव्ह होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय. आता जवळपास सर्व माहिती इथं भरून झालेली आहे. फक्त आता डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आणि पेमेंट करून आपल्याला फॉर्मची प्रिंट घ्यायची. ठीक आहे, एवढंच प्रक्रिया बाकी आहे. तर बघा आता यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट इथं लागणार आहे मित्रांनो. इथं बघा आपल्याला फोटो, पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, त्याच सोबत आपल्याला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट इथं लागणार आहे. त्यानंतर इथं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथं भरावं लागणार आहे, अपलोड करावं लागणार आहे. जातीचा दाखला आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. ठीक आहे, एवढे डॉक्युमेंट इथं कंपल्सरी तुम्हाला इथं अपलोड करावे लागणार आहे. ज्यांनी ओपन मधून इथं अर्ज भरलेला असेल त्यांच्यासाठी इथं आपल्याला जातीचा दाखला इथं अपलोड करावा लागणार नाहीये. त्यांना फक्त बाकीचे डॉक्युमेंट इथं अपलोड करावे लागतील. त्यानंतर बाकीची फी तुम्हाला किती आहे ती दिसून येईल आणि त्यानंतर हे सर्व चेकबॉक्स टिक मार्क करून इथं आपण प्रिव्ह्यू बघू शकता आणि पेमेंट करू शकता. तर बघा सर्वप्रथम इथे जर म्हटलं तर इथं आपल्याला फोटो, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे एक लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे आणि त्याचसोबत पासपोर्ट साईज फोटो देखील इथं अपलोड करायचा आहे. लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड फोटोचं ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार. आपला कॅमेरा ऍक्सेस इथं देण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल, जसं की मी यावरती क्लिक करतो. तर अशा प्रकारे इथं कॅमेरा आता चालू झालेला आहे. कॅमेरामध्ये आपल्याला फोटो इथं क्लिक करायचा आहे. आपला स्वतःचा फोटो इथं क्लिक करायचा आहे आणि इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. इथं अपलोड फोटोग्राफ इथे क्लिक करून आपण तो देखील इथं फोटो अपलोड करून घेणार. त्याची साईज किती पाहिजे त्याबद्दल इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्या साईज मध्ये फोटो बनवायचा आहे आणि इथं अपलोड करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही फोटोग्राफ इथे मी अपलोड करून घेतलेले. इथे क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो बरोबर अपलोड झालेला आहे की नाही ते तुम्ही चेकआउट करू शकता. याच प्रकारे सिग्नेचर देखील अपलोड करायचे. साईज वगैरे तुम्हाला दिलेले, किती साईजचा फोटो पाहिजे, किती साईजची सिग्नेचर पाहिजे, त्या साईज मध्ये तुम्हाला हे सर्व तयार करायचं आणि इथे अपलोड करून घ्यायचं आहे. तर पटकन हे सर्व मी अपलोड करून घेत आहे. तर बघा सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला फक्त ऍप्लिकेशनचा प्रिव्ह्यू बघायचा आहे. तर इथं प्रिव्ह्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण अर्ज आपण कसा भरलेला आहे ते आपल्याला इथं बघू आपल्याला व्यवस्थित दिसून येईल. व्यवस्थित भरला असेल तर आपल्याला इथं टिक मार्कचं ऑप्शन आहे, खाली वरून आपण इथं घेऊन व्यवस्थित बघू शकता. सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्याला इथं पेमेंट करायचं आहे. अजून तुम्ही आपल्या अर्जामध्ये जी पण माहिती भरलेली आहे ती चेंज करू शकता. तर त्यामुळे पेमेंट करण्या अगोदर व्यवस्थित अर्ज भरून झालेला आहे की नाही ते चेक करून घ्या. त्यानंतर आपल्याला इथं जे टिक मार्कचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता फक्त आपल्याला पेमेंट करण्यासाठी इथे सर्व जे चेकबॉक्स दिलेले आहे ते टिक मार्क करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथं पेमेंट करायचं आहे. तर इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट यावरती आता आपण क्लिक करणार. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला इथं एकदा प्रिव्ह्यू बघण्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे. तर सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा कधी कधी एरर येत असतो. तर हे काय येतं ते देखील मी सांगून घेतो. एवढे पण जे आपण फोटो अपलोड केलेले ते बरोबर अपलोड झालेले आहे की नाही ते एकदा व्ह्यू वरती आपल्याला क्लिक करून बघावं लागतं. तर सर्व व्यवस्थित एकदा व्ह्यू वरती क्लिक करून सबमिट वरती आपण क्लिक करणार.
सर्व व्ह्यू केल्यानंतर आता आपल्याला सबमिट वरती क्लिक करून फक्त आता आपल्याला पेमेंट भरायचं आहे. तर बघा आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पेमेंट गेटवे अशा प्रकारचे इथं ओपन होऊन येईल. कोणत्या मार्गाने तुम्ही इथं ऑनलाईन पेमेंट करू शकता. इथं आपल्याला भरपूर ऑप्शन आहे. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॅलेट, QR कोडचं ऑप्शन आहे. कोणत्या मार्गाने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. पेमेंट करते वेळेस एक तर जास्त पेमेंट आपल्याला भरावं लागतं, त्यामुळे कोणत्या प्रकारचं आपल्याला हे पेज कट होऊन द्यायचं नाही. कॉल SMS तुम्हाला इथं रिप्लाय द्यायचा नाही. जोपर्यंत पेमेंटचं जे पेज आहे तोपर्यंत 1 मिनिट आपल्याला कोणत्या प्रकारची स्क्रीन कट होऊन द्यायची नाही. पेमेंट झाल्यानंतर बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, परंतु पेमेंट करते वेळेस कोणत्या प्रकारचा कॉल आला, SMS आला तर रिप्लाय देत बसू नका, नाहीतर तुमचं पेमेंट कट होऊन जातं आणि तुमचा जो फॉर्म आहे तरी देखील पेंडिंग दाखवला जातो. त्यामुळे आपल्याला पेमेंट करते वेळेस कोणत्या प्रकारचं दुसरं ऍप्लिकेशन किंवा अदर विंडो ओपन करायची नाहीये. तर पेमेंट करण्यासाठी क्यूआरचा ऑप्शन मी यावरती क्लिक करतो. इथे सिलेक्ट करून इथं मी भीम UPIचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून मेक पेमेंटचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचा QR कोड इथं ओपन होऊन येईल. QR कोड स्कॅन करून मी इथं पेमेंट करणार. पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली फॉर्म प्रिंट घेणार. अशा प्रकारचा संपूर्ण तुम्ही इथं सादर करू शकता. तर बघा आता एका पदासाठी अर्ज भरलेला आहे, तर दुसऱ्या देखील पदासाठी तुम्ही कसा अर्ज भरू शकता त्याबद्दल देखील माहिती देऊन घेता येईल. तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा या पेजवरती यायचंय, लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड आपल्या ईमेल आयडी वरती सेंड केलेला असतो. तो आपल्याला लॉगिन आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉगिनचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा लॉगिन झाल्यानंतर पुन्हा पोस्ट सिलेक्शनचा ऑप्शन आहे, यावरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपण पहिल्या पदासाठी अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्हाला इथे दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या देखील पदासाठी इथूनच आपल्याला क्लिक हेअर टू अप्लाय पोस्टचा ऑप्शन आहे. इथून आपण दुसऱ्या पदासाठी इथं अर्ज भरू शकता. ठीक आहे. तर पहिला अर्ज इथं दिसेल, दुसरा अर्ज त्याच्या खाली दिसेल. अशा प्रकारे तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील इथं अर्ज भरू शकता. हा अर्ज तुम्हाला बघायचा असेल, काही आपल्याला काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल, जर पेमेंट केलेलं नसेल तर तुम्ही इथं आपण ऍक्शनचं ऑप्शन आहे, ऍक्शनवरती क्लिक करून इथं जो डोळ्याचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आपण आपल्या अर्जाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. ठीक आहे. तर एका पदासाठी अशा प्रकारचा अर्ज भरला. याच प्रोसेसने तुम्ही दुसऱ्या पदासाठी अर्ज भरू शकता, तिसऱ्या पदासाठी अर्ज भरू शकता, मात्र एकाच पदासाठी पुन्हा पुन्हा अर्ज भरू शकत नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.